नमस्कार, मी रिसर्च अनलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आज होती निफ्टीची वीकली एक्सपायरी आणि आज आपण बघणार आहे वीकली एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये काय मोमेंटम झालं। आज सकाळी लाईव्ह क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं की ॲट द मनीवर दोन्ही साईडला जे प्रीमियम आहे कॉल आणि पुट 650चा कॉल आणि 650चा पुट या दोघांचं जे प्रीमियम आहे हे 50-50 रुपये आहे। तो टोटल 100 रुपीजचं प्रीमियम आहे। तर मार्केट जे आहे चान्सेस आहे की या 100 रुपीजच्या रेंजच्या मधातच मूव्ह करेल। याच्यानंतर ब्रेकआउट ब्रेकडाऊन काही होणार नाही आणि मोठा मूव्ह काही येणार नाही। हे आपण सकाळी लाईव्ह क्लासमध्ये डिस्कस केलं होतं। त्याच्यानंतर मार्केट ओपन झाल्याच्यानंतर इमिडिएटली वर गेलं, इथे पॉज घेतला, वर गेलं आणि येस इथे ही जी कॅन्डल जेव्हा बनली ही इज क्लोज टू बॉलिंजर बँड सेटअपमध्ये एक कॅन्डल बनली। बट येस इथे एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल टाईप बनलेली आहे। सॉरी, इन्व्हर्टेड हॅमर नाही, बट येस एक शूटिंग स्टार कॅन्डल टाईप इथे एक कॅन्डल बनली। इन्व्हर्टेड हॅमर खाली बनतो, शूटिंग स्टार वर बनतो। तर येस अशी एक कॅन्डल इथे बनली आणि त्याच्यानंतर याचा जेव्हा लो ब्रेक केला इथे आपण एक आयडेंटिफाय केलं होतं की येस इथे एक सेल ट्रेड केला जाऊ शकतो, कारण ऑलरेडी मार्केट 24,650च्या जवळजवळ आहे। आणि अजून एक गोष्ट आपण बघितली होती की वरती रेजिस्टन्स, मल्टिपल रेजिस्टन्स आहे। जसं की इथे तुम्ही बघू शकता वरती 670, 690, त्याच्यानंतर 710। तर या लेवलपासून मार्केट कंटिन्युअसली खाली येत आहे। नेहमी 710, 690, 670 या लेवलपासून मार्केट खाली येत आहे। तर जेव्हा इथे ही कॅन्डल बनली आणि आपल्याला दिसायला लागलं की मार्केट आता एक निगेटिव्ह साईडला येऊ शकते, तर आपण इथे एक ट्रेड आयडेंटिफाय केला होता सकाळी लाईव्ह क्लासमध्ये। ज्यांनी लाईव्ह क्लास नाही जॉईन केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपली ॲन्युअल मेंबरशिप परचेस करून लाईव्ह क्लास जॉईन करू शकता। आज आपण लाईव्ह क्लासमध्ये याच्या खाली ट्रेड केला होता। रेकॉर्डिंग आपल्या वेबसाईटवर अवेलेबल होऊन जाईल। थोड्याच वेळात तुम्हाला रेकॉर्डिंग जी आहे तिथे बघायला मिळेल आजच्या सकाळच्या लाईव्ह क्लासची। आणि येस इथून आपण जे ट्रेड आयडेंटिफाय केला इमिडिएटली आपल्याला जे आहे टार्गेट मिळालं। इथे जेव्हा आपण ट्रेड आयडेंटिफाय केला आपलं एक्सपेक्टेशन होतं 24,800चा पुट आपण बाय केला होता आज 175ला आणि आपलं टार्गेट होतं 195। स्टॉप लॉस आपला सेम 155 हा स्टॉप लॉस होता। तर अशा प्रकारे आपण एक 20 पॉईंट ट्रेड केला होता आणि इमिडिएटली आपल्याला ते 20 पॉईंट मिळाले। त्याच्यानंतर मार्केट कधीच याच्यावरती गेलं नाही आणि डे एंडला खाली क्लोज झालं। तर येस ज्यांनी ट्रेल केला असेल त्यांना एक मोठं टार्गेट बघायला मिळालं। 100 पॉईंट पण त्यांना अचीव झाले असतील ज्यांनी ट्रेल केला। पण येस इमिडिएटली आपल्या लाईव्ह क्लासमध्ये आपण 20 पॉईंट प्रॉफिट बुक केला, 1:1 रिस्क रिवॉर्ड। त्याच्यानंतर आपला ट्रेड जे आहे इथे संपला, लाईव्ह क्लास संपला 10 वाजताच आपला ट्रेड पण संपला। आता लेट्स सी उद्या मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते। मार्केट ऑलरेडी जे आहे डे लोला बंद झालेला आहे। तर डे लोला बंद झालेला आहे तर चान्सेस आहे उद्या मार्केट गॅप डाऊन ओपन होईल। जर गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटमध्ये अजून निगेटिव्हिटी वाढू शकते। आता आपण तोपर्यंत बाय करणार नाही किंवा मार्केटमध्ये बाईंगचा प्लॅन करणार नाही जोपर्यंत 24,600च्या वर येत नाही आणि क्लोज होत नाही, तोपर्यंत आपण बाय करणार नाही। मार्केट थोडंफार निगेटिव्ह वाटत आहे, इथून थोडंफार खाली येऊ शकते। तर खाली कुठपर्यंत येऊ शकते हे पण आपल्याला बघायचं आहे। पहिले तर 24,500 आणि ते जेव्हा ब्रेक करेल तेव्हा 24,350। तर हे लेवल्स जे आहे लक्षात ठेवा। 24,500 जर ब्रेक केलं तर 24,350 पर्यंत मार्केट खाली यायला आता पिक्चर परफेक्ट तयार झालेला आहे। फक्त आपल्याला वेट करायचं आहे या सपोर्टचा ब्रेक होण्याचा। हा सपोर्ट ब्रेक झाला तर 350 पर्यंत मार्केट खाली येऊ शकते आणि तिथे आपल्याला एक पुट साईडला ट्रेड करायला मिळू शकतो। बाय कधी करणार? बाय जसं मी सांगितलं 24,600 याच्यावरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण बाय करणार नाही। याच्यावर जेव्हा जाईल तेव्हाच आपण बाय करणार आहे, तोपर्यंत बाय नाही करणार। तर हा आपला उद्यासाठीचा व्ह्यू झाला। उद्या फ्रायडे आहे, उद्या मी तुम्हाला ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजीचा ट्रेड पण देईल लाईव्ह क्लासमध्ये। तर येस डेफिनेटली ते क्लास मिस करू नका। ज्यांना लाईव्ह क्लासेस जॉईन करायचा आहे आपली ॲन्युअल मेंबरशिप परचेस करा आणि लाईव्ह क्लास तुम्ही जॉईन करू शकता वर्षभर। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। थँक्यू एव्हरीवन।